जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकी आता काही तासावरती आलेली आहे आणि त्या अगोदर साकोळमध्ये काय चित्र आहे? शिरूर आणि तालुक्यामध्ये जे आहेत भाजप विरुद्ध काँग्रेस आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी देखील जे आहे ते नशीब आजमावताना पाहायला मिळत आहे. एक उमेदवार माझ्यासोबत आहे. कशा पद्धतीचं भाजप इतर रणनीती आखत आहे, कशा पद्धतीनं जे आहे ते निवडणुकीला सामोरं जातं? भाजप रणनीती प्रत्येक मतदारसंघाच्या पुढे हं, डोर टू डोर हं, प्रचार करण्याची मोहीम राबवित आहे. बरं. आणि एकूण माझ्या मतदारसंघामध्ये 24 गाव आहेत. हं, 24 गावामध्ये आज रोजीपर्यंत 23 गावं डोर टू डोर पूर्ण झाले आहेत आणि ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेत आहोत. बरं. आमच्यासोबत सर्व त्या ठिकाणचे कार्यकर्ते सोबत आहेत हं, आणि मतदारांचा आशीर्वाद घेऊन त्यांना एक वचननामा हं, सादर करत आहोत हं, आणि त्यांना विनंती करत आहोत किंवा कमळाला फूल म्हणजे विकासाला फूल हं. या भूमिकेतून आम्ही मतदाराला विनंती करून येत्या 7 तारखेला कमळाच्या फुलावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असं आम्ही सांगत आहोत. 2017 मध्ये देखील भाजपची सत्ता होती. 2017च्या आणि या निवडणुकीमध्ये काही फरक वाटला का तुम्हाला? आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ही निवडणूक होतीये का? अजिबात नाही, कारण आमचे नेते हं, आमदार आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब हं, यांनी विकासात्मक दृष्टी समोर ठेवून हं, निलंगा मतदारसंघामध्ये हं. अतिशय चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे. मी ज्या ठिकाणी मतदारसंघामध्ये माझ्या जिल्हा परिषद सरकारमध्ये जात आहे, गावोगाव जात आहे, त्यावेळेस मला माझं हे काम राहिले असं कुणीही सांगत नाही. कारण यापूर्वी आदरणीय गोविंदरावजी चिरकुळे साहेब हेही जिल्हा परिषदचे सदस्य होते. त्यांनीही अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे साकोळ सर्कलमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि म्हणून विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. परंतु यापूर्वी माननीय आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेबांना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर आम्ही तुमचं काही काम राहिले का असं विचारल्यानंतर ते लोक म्हणत आहे ते आमचं काम काही राहिले नाही, आम्हाला आमदार साहेबांनी एवढे लाख दिले, एवढे कोटी दिले असंच ते सांगत आहेत. आणि म्हणून विकासात्मक मग आमदार साहेबाकडे बघून आणि ह्या कमळाच्या फुलाकडे बघून विकासात्मक दृष्टीने अशाच पद्धतीने सातत्य ठेवण्यासाठी आम्हाला कमळाच्या फुलावर मतदान करा असं मी सगळ्यांना मागत आहोत. मी 23 गावामध्ये आज गेलेलो आहे. माझ्या स्वतःच्या गावामध्ये साकोळमध्ये उद्या डोर टू डोर प्रवेश करणार म्हणजे प्रचार करणार आहे. आत्तापर्यंत या 23 गावामध्ये या 24 गावामध्ये कोणीही मला सांगितलं नाही की माझं काम एवढं राहिलेलं आहे असं. आणि म्हणून विकासाचा मुद्दा समोर घेऊन किंवा आमच्या संभाजीभाईचा चेहरा समोर घेऊन, आमच्या गोविंद चिरकुले साहेबाचा चेहरा समोर घेऊन, आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा चेहरा समोर घेऊन आम्ही मतदारापुढे जात आहोत. आणि आम्हाला 100% विश्वास आहे की आम्ही प्रचंड बहुमताने आमच्या साकोळ सरकारमध्ये मी स्वतः विठ्ठल वाघमारे माझी सेवानिवृत्त शिक्षक आहे. मला उमेदवारी शिक्षण क्षेत्र, आरोग्य आणि इतर सुविधा, भौतिक सुविधा सगळ्या ह्याच्यावरती निवडणूक होते असं वाटतं का? विरोधक वेगळ्या पद्धतीनं जे आहे ते निवडणूक आणि विरोधक काय म्हणतात, काय बोलतील त्याच्याकडे आम्ही बघत नाही. कारण विरोधकाचा विचारही करत नाही आम्ही. हं, कारण 100% आम्ही निवडून येणार आहोत. विरोधक काही म्हणतील त्यांना चान्सच नाही बोलायला. कारण काय काय म्हणणार आहे ते? महानगरपालिकेनंतर इकडे सुद्धा वातावरण बदललंय, अशा पद्धतीचं चित्र अजिबात ग्रामीण भागामध्ये वातावरण बिघडले नाही. महानगरपालिकेचा तो विषय वेगळा आहे, स्थानिक शहरांचा विषय आहे आणि ग्रामीण भागाचा विषय. तिथला विकासात्मक दृष्टिकोन वेगळा आणि इथला विकासात्मक दृष्टिकोन हा वेगळा असतो. ग्रामीण भागात आमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब आमदार साहेब यांनी, माजी मंत्री होते, यांनी महाराष्ट्रामध्ये मला एकमेव असा आमदार वाटतो मला स्वतःला, मी उमेदवारी असताना मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की सक्षम आमदार असा आता मी पाहिलेला नाही या 57 वर्षाच्या काळामध्ये. आणि मला जी संधी दिल्यात त्या संधीचं सोनं मी 100% करणार हे सत्यता आहे. अशा पद्धतीनं भाजपचे उमेदवार देखील विजयाचा दावा करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे एकूणच ही निवडणूक रंगतदार झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला सगळ्यांना शेअर करा, चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.